नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी टीट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचनच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। त्या तुम्ही स्वयंपाक बनवत असताना प्रत्येक गृहिणीला अगदी उपयोगाला पडतील अशा टिप्स आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रीज संदर्भात आपल्या थोड्या टिप्स। नंबर 1, अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे। त्यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते। त्यामुळे तुमचा रोज मसाला बनवण्याचा वेळ आहे तो वाचणार आहे। नंबर 2, हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्यांची देठ काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी। त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते। नंबर 3, खसखस ही फ्रीजमध्येच ठेवा। नंबर 4, भगरसुद्धा फ्रीजमध्येच ठेवावी। नंबर 5, बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा। त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो। नंबर 6, पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी। त्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही। नंबर 7, नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा 1 तुकडा ठेवावा। नंबर 8, फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावे। त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल। आता महत्त्वाच्या इतर टिप्स आपण बघूया। नंबर 1, नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवा। चुकून बिघडलास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आपण आणखी बनवून खाऊ शकतो। नंबर 2, कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडणार नाहीत। नंबर 3, लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे, म्हणजे रस खूप जास्त निघतो। नंबर 4, पोहे करत असताना त्याचा लगदा होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा। जर आपण 2 वाट्या पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत। नंबर 5, महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते। नंबर 6, भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल। नंबर 7, कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव आणखी छान येईल। नंबर 8, पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, त्यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका, त्यामुळे मीठ मोकळे राहते। नंबर 6, लसूण सोलणे हे सर्वात जास्त अवघड काम वाटते, मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा, त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।